नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना अजून 1500 रुपये जमा होण्याचं काम सुरू आहे. जास्तीत जास्त जे मोठी शहरं आहेत, पुणे असेल, नाशिक असेल, तर या ठिकाणी अजून लाडक्या बहिणींना सगळ्याच लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालेलं नाही. तर डीबीटी पोर्टल चालू आहे. जोपर्यंत हप्ते वितरण पूर्ण होत नाही तोपर्यंत हे डीबीटी पोर्टल चालूच राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना प्रतीक्षा करायची आहे. तुमचा हप्ता येणारच आहे. काही कारणानिमित्त असे तुमचे जे हप्ते आहेत ते अडलेले नाही आहेत. आज संध्याकाळपर्यंत तुमचा जो हप्ता आहे तो देखील तुम्हाला मिळून जाणार आहे. अपेक्षित होतं 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ता आहे तो मिळून जाणार होता, परंतु यावेळी डीबीटी पोर्टलद्वारे हप्ते वितरणासाठी उशीर झालेला आहे. आता याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी आहेत यांना मात्र हा जो हप्ता आहे तो मिळणार नाही आहे. याची महत्त्वाची कारणं कोणकोणती हे आपण पाहूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अट देण्यात आली होती की वयाची अट वयाच्या 65 वर्षापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या की ज्या महिलांचं 65 वर्ष मागील महिन्यामध्ये पूर्ण झालेली आहेत, जुलैपासून 66व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो येणार नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या की 65 वर्ष माझं होतं आणि आता 66 वर्षा वयोगटामध्ये मी पदार्पण केलेलं आहे, अशा मात्र लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो आता बंद होणार आहे. कारण का याची अटच आहे की 21 ते 65 वर्ष वयोगट आहे, तर याच्या कॅटेगरी अंतर्गत ज्या महिला येतात त्यांनाच हा लाभ मिळतो. त्यामुळे लक्षात घ्या की तुमचं वय 65 पेक्षा जास्त झालं असेल किंवा होणार असेल तर तुमचा हप्ता आहे तो बंद होऊ शकतो. तर याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच याचपूर्वी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या यांचा लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे या देखील महिला वगळण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात वेगवेगळ्या माहिती समोर येत आहेत. केवायसी करायची आहे तर अशी अजून कोणतीच नोटीस आलेली नाही आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही कायम चालू राहणार आहे. मागील महिन्यामध्ये शासकीय महिला देखील लाभ घेत होत्या, अशा महिलांना देखील आता लाभ येणार नाही आहे. आणि लक्षात घ्या की निकष जे दिलेले आहेत यामध्ये 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे, त्यानंतर 65 वर्ष वयोगट त्या याच्या आतील महिला असल्या पाहिजेत, त्यानंतर गव्हर्नमेंट सर्वंट नसाव्यात. तर अशा ज्या अटींची पूर्तता 4 चाकी वाहनं घरात नसावी, तर अशा अटीची पूर्तता करणाऱ्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरण कायमस्वरूपी चालू राहणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बसत नसाल आणि लाभ घेत असाल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे. याच्यामध्ये मात्र तुम्ही सापडण्याची शक्यता जास्त असू शकते जर तुम्ही याच्यामध्ये बसत नसाल तर. कारण का ही प्रोसेस निरंतर म्हणजे कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर अशा प्रकारे याच्यामध्ये ही महत्त्वाची माहिती आहे. आणि जून महिन्याचा हप्ता आहे ज्यांना मिळालेला नाही आहे त्यांना लवकरच मिळणार आहे. आणि अनेक ज्या लाडक्या बहिणी आहेत, नाशिक असेल, पुणे असेल, तर मोठमोठ्या शहरातील लाडक्या बहिणी आपल्याला मेसेज करत आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आपण यापूर्वी सांगितलेली आहे. शहरामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जास्त असते, त्यामुळे त्यांना टप्प्याटप्प्याने हप्ते वितरण यावेळी देण्याचं काम चालू आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना यापूर्वीच मागील हप्ते मिळालेले आहेत त्यांना देखील हा लाभ मिळून जाणार आहे. आणि काही लाडक्या बहिणी आपल्याला कमेंट करत आहेत की आमच्या बँक खात्यामध्ये 1 रुपया, 6 रुपये अशा प्रकारची रक्कम जमा करण्यात आली. तर अशा लाडक्या बहिणींना देखील 1500 रुपये जे आहेत ते देखील मिळालेले आहेत. आणि ज्यांचे राहिलेले आहेत ते देखील आज दिवसभरामध्ये येऊन जाणार आहेत. तर अशा प्रकारे अजून तरी जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा नाही आहे. सध्या जून महिन्याचे हप्ते वितरण चालू आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे ती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. ऑनलाईन फॉर्म भरा किंवा केवायसी करा किंवा येथे रजिस्ट्रेशन करा. अशा प्रकारे अजून शासनामार्फत कोणतीच अपडेट देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती चुकीच्या माहितीपासून लाडक्या बहिणी सावध राहा. तुमची फसवणूक अशा प्रकारच्या वेबसाईटच्या माध्यमातून होऊ शकते. तर आज दिवसभरामध्ये पुन्हा हप्ते वितरण सुरू होईल आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरण मिळाले नाही आहे किंवा 1500 रुपये मिळाले नाही आहेत यांना देखील हा 1500 रुपयांचा लाभ आहे तो मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.